तर फ्रेंड्स, आजपर्यंत तुम्ही जे माझं डेली रुटीन पाहिलं ना, तर ते आजपासून तुम्हाला पाहायला नाही मिळणार. तर मी आहे ना मॉर्निंग वॉकला सकाळी जात नव्हती, पण मला आहे ना डॉक्टरांनी सांगितलं मॉर्निंग वॉकला जाण्यासाठी. मी आता हळूहळू चालत आहे आणि हे तर समोर गेले पण धावत. हे पुन्हा निघाले रनिंग करत आणि मला मागं सोडून दिलं. आधी कसं सर्वांच्या इथं म्हणजे बैल होते, गाया होत्या, म्हशी होत्या, तर त्याच्यामुळे सर्वजण साय टाकत होते शेणाचा. मम्मी कुठे गेली तुझी? ते तिकडे मम्मी तिची. मम्मी जेवण करत आहे. संक्रांतीच्या दिवशी झाली. 15 दिवस झाले आता हिला. 15 दिवस झाले हिला. गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल मराठी ब्लॉगर दीपालीवर. तर फ्रेंड्स, आजपर्यंत तुम्ही जे माझं डेली रुटीन पाहिलं ना, तर ते आजपासून तुम्हाला पाहायला नाही मिळणार. कारण की जे माझं डेली रुटीन आहे ना, हे मी आता सर्व चेंज केलेलं आहे. आता वाजलेले आहे सकाळचे 5:30 आणि माझी तयारी झालेली आहे. तर आता मी लवकर खाली जाते आणि झाडझूड करते आणि त्याच्यानंतर जाणार आहे मग मी मॉर्निंग वॉकला. फ्रेंड्स, आता झाडझूड झालेली आहे आणि पप्पा उठले ते, तर पप्पांना अगोदर चहा दिला. तर आज माझ्यासोबत हे पण येणार आहेत मॉर्निंग वॉकला. तर थोडासा उजेड पडला, कारण की एकदम जेव्हा मी उठली होती ना तेव्हा पूर्ण अंधार होता, म्हणून त्याच्यामुळे मी काही गेली नाही. तर आता थोडासा उजेड निघाला, तर म्हटलं चला आता मी एकटीच होती, तर यांना पण मी उठवलं आणि हे पण तयार झालेले आहेत. बाहेर थंडी वाटत आहे ना आज? थंडी आहे. हां, बाहेर थंडी आहे सकाळी सकाळी. हां, चला, काय थंडी वाटत आहे. सकाळचं वातावरण मस्त आहे. हां, छान आहे सकाळचं वातावरण. तसं तर मी आहे ना मॉर्निंग वॉकला सकाळी जात नव्हती, पण मला आहे ना डॉक्टरांनी सांगितलं मॉर्निंग वॉकला जाण्यासाठी. कारण की नेहमी माझी तब्येत खराब होत होती आणि बिमार पडत होती. त्यामुळे डॉक्टरांनी सांगितलं तिला की बा तू रोज मॉर्निंग वॉकला जा आणि तुझा जो डेली रुटीन आहे त्यामध्ये बदल कर. आजपासून तिने पूर्ण तिच्या डेली रुटीनमध्ये बदल केलेला आहे. तर आता तुम्हाला तुझ्या डेली रुटीन थोडं वेगळंच पाहायला मिळेल. हां, तर तसं तर मी सकाळी लवकर उठत होती, पण कसं आहे मी मॉर्निंग वॉकला नव्हते जात, कारण की सकाळी उठल्यानंतर माझी कामांची सुरुवात होत होती आणि मी एकटीच होती. तर मी यांना पण म्हटलं की बा तुम्ही पण चला, कारण की तुमचं पोट थोडंसं कमी होणार नाही. मला पण डॉक्टरांनी आधी सांगितलं होतं की मॉर्निंग वॉकला सुरू करा म्हणून जाणं, पण रात्री उशीर होत होता मला झोपण्यासाठी आणि त्यामुळे सकाळी लवकर उठणं होत नव्हतं. तर आता मी पण सुरू केलेली आहे याच्यासोबत. तर फ्रेंड्स, मी आता हळूहळू चालत आहे आणि हे तर समोर गेले पण धावत, खूप दूरपर्यंत गेले. मी आता हळूहळू चालते आणि तिथं गेल्यानंतर ते तिथं थांबणार आहेत पुढे, म्हणजे माझी वाट पाहणार आहेत आणि तिकडनं मग आम्ही परत येणार आहोत. तर हे आता धावत गेले, आता मी जाते हळूहळू. हे इथे माझी वाट पाहत आहेत. बापरे, खूप दूर आले तुम्ही, खूप दूर आले. बापरे, मी चालली हळूहळू. धावत आले तुम्ही रनिंग करत. करा करा, पुढे जायचं आहे आणखी? चलता झाली वाटते तुमची कसरत झाली, चालूच होती. चला चला, सुनसान आहे, जास्त कोणी येत नाही ना. आपल्याला थोडासा वेळ झाला आज पहिला दिवस आहे ना. हां, लवकर येतो. बरोबर. दिवस निघण्याआधी आपण परत निघालो पाहिजे. हां, आणि हे जे सकाळचं वातावरण आहे ना आणि सकाळची जी हवा असते हे आपल्या हेल्थसाठी खूप चांगली असते. त्यामुळे डॉक्टरांनी आम्हाला दोघांना पण सांगितलं, यांना खूप दिवस सांगितलं होतं, खूप दिवस सांगितलं होतं, पण हिला सांगितलं याच्या ना. कारण की नाही, मदत काय झालं होतं, यांना ॲसिडिटीचा खूप प्रॉब्लेम झाला होता. त्याच्यामुळे डॉक्टरांनी यांना तेव्हा सांगितलं होतं, पण कसं आता कामामुळे यांचं होत नव्हतं आणि मी सतत बिमार पडत होती. तर डॉक्टरांनी मला पण सांगितलं, तर मी म्हटलं एकटं गेल्यापेक्षा यांना पण सोबत घेऊन जाते. खूप छान वाटत आहे की इकडचं वातावरण सकाळी, म्हणजे सकाळचं वातावरण तसं पण चांगलंच असते म्हणा. होय, इथे पडलं मागं नव्हतं इथं.
आता जास्त हो ना, सर्वीकडे आता प्लॉटच पडत आहे तिकडे तसं आहे. या हे पुन्हा निघाले रनिंग करत आणि मला मागं सोडून दिलं. आता जा हळूहळू. आता मी मागे एकटीच थांबली आणि हे गेलेले आहे समोर आणि चुकी झाली. मला ना स्वेटर आणायला परवडलं असतं कारण की बाहेर खूप थंडी आहे. त्याच्यामुळे मला माहिती नव्हतं की बाहेर इतकी थंडी असणार. म्हणजे इकडे कसं ओपन प्लेस आहे ना पूर्ण, त्याच्यामुळे इकडे खूप थंडी हवा सुरू आहे आणि मी स्वेटरने आणला आणि इकडे खूप थंडी वाजते. मला पुन्हा अंगाला काटे आले माझ्या. चला आता हे समोर जाऊन पुन्हा त्यांची एक्सरसाइज करत आहेत. जाते आता हळूहळू. चला पोहोचली आता यांच्याकडे. झाली का कसरत? एक्सरसाइज झाली? चालू आहे काय? पक्षी सगळे सगळे किती छान आवाज येते पण पक्ष्यांचा. चिवचू. आणखीन काय? बरंच दूर आलो आपण ना, बरंच दूर आलो. करा कसरत करा. 3 किलोमीटर आलो आपण कारण की ITI जवळ पोचलो म्हणजे 3 किलोमीटर आलोच. घरापासून 3 किलोमीटर आहे ना ITI. चलता आता कमी. अच्छा आता किती वाजले? 7:05 झाले. 3 मिनटं झाले. चला आता मग फ्रेंड्स आता परत निघालेलो आता आम्ही घराकडे. आणि जास्त दूर नाही गेलो आम्ही, 3 किलोमीटर गेलो होतो आहे ना, 3-3.5 किलोमीटर गेलो होतो. ॲक्च्युअली तसं तर खूप दूर जाणार होतो पण कसं आहे पहिला दिवस आहे. पहिल्या दिवशी जर एवढं लांब गेलो तर पाय खूप दुखणार आहे. तर त्याच्यामुळे जास्त आखडून जातील पाय. हा पुन्हा आखडून जातील. त्यामुळे मी आज तिला सांगितलं की पहिलाच दिवस आहे तर जास्त चालणं चांगलं नाही. कारण मध्ये निघून गेलो पाय आखून जातील आणि नंतर मग दुसऱ्या दिवशी प्रॉब्लेम नाही. तिला इथून गेल्यानंतर मग घरचे पण कामं राहतात. तर त्यामुळे आम्ही काही जास्त दूर गेलो नाही. बस 3 किलोमीटर गेलो, 3-3.5 किलोमीटर आणि तिकडून आता परत चाललो घरी. फ्रेंड्स आता पोचलो आम्ही घरी. हा आतमध्ये गरम वाटत आहे, बाहेर थंडगार. बस किती वाजले? 7:30. आपल्याला 1 तास झाला. पुढे झालं. अरे पाया ते दूर पाहिजे होते. अरे हो ना त्यांना पाय. चलो विचारायची इथे काय. मी शेण पाहायला आली होती पण शेणच नाही. सगळा टाका. हा सगळा टाकायला शेणाचं पडते. पाण्याचं किती टाकलं की ते अंगण असं हेच दिसते सोकल्यानंतर. शेणाचा सडा मस्त पडते. शेणाचा सडा कसा आहे अंगण चांगलं वाटते शेणाच्या सड्याने. आधी कसं सर्वांच्या इथं म्हणजे बैल होते, गाया होत्या, म्हशी होत्या तर त्याच्यामुळे सर्वजण सडा टाकत होते शेणाचा. पण आता कोणाकडे नाही आहे ना एवढं. आता आपल्याचकडे कुठे आहे? अरे आता आलं. आता आपल्या इथं आहे ना. म्हटलं चला आता ताईच्या इथं पाहते शेण आहे का, शेणाला सडा टाकून देतो. मग शेणच नाही काढून घेतलं मी सगळं. आणि ही पण मस्त करता ये इकडे. दूध पिण्यासाठी जातात ते. पोगी डोबळे तशी मला भीती वाटते पण आता इथं काही वाटत नाही. मम्मी कुठे गेली तुझी? ते तिकडे मम्मी तिची. मम्मी जेवण करत आहे. मम्मी जेवण करत आहे. मोठी मम्मी अंदर आहे. मोठी मम्मी अंदर आहे. हा काय झालं? काय झालं? मस्त आहे, शांत आहे. त्या दिवशी मागच लागली होती माझ्या, मी घरात धावतच गेली. संक्रांतीच्या दिवशी झाली. 15 दिवस झाले आता हिला. 15 दिवस झाले तिला. तिच्या गळ्यामध्ये छोटीशी मस्त अशी घंटी बांधून जावं लागते. आहे घंटी? इच्छा नाही ते आहे का इच्छा? हा छोटीशी. अरे इकडे छोटीशी. 2 आहेत ना, 2 आहेत. छान. तू सुटली कशी? तर बांधून ते मोकळीच राहते. मोकळीच राहते का ते? मस्त खेळते ते मैदानामध्ये इकडे. पाना मस्त खेळते. आता शेणता नाही आहे मग पाण्याचा सडा टाकला. दूध पिण्यासाठी गडबड चालू तिची. भूक लागलीच नाही. इथे बांधू का? असंच राहू दे तिला. चला मग काम आहे तिथं भरपूर. आज पाण्याचा सडा टाकून घेऊ.
बकेट आणली. हो का उघडून घेऊ. नाही बोरिंग मधलं पाणी गरम निघते मग. फ्रेंड्स, आता बाहेरचे सर्व कामं झालेले आहेत. झाड टाकून पण झालेलं आहे, रांगोळी पण टाकून दिली आणि फक्त आमचा चहा राहिला. तर मी आता आमच्या दोघांसाठी चहा करून देते. तसं जर पप्पा उठले होते आणि पप्पांना मी सकाळीच चहा देऊन दिला होता, तर आमच्या दोघांचा चहा राहिला होता. तर आता आम्ही दोघंजण चहा घेऊन देतो. आणि आई गेलेले आहेत सेंटरवर. आई आता 8:30 वाजता येणार आहेत. आता 8 वाजले. आता फ्रेंड्स, आत्ता त्यांचा चहा पिऊन झालेला आहे दोघांचा. आणि बस आता कपडे राहिले धुवायचे, कारण की यांचे कपडे झाले होते 2-3 दिवसापासून. यांचे कपडे धुतलेच नाही. तर मी सकाळी यांचे कपडे पाण्यामध्ये म्हणजे निरमाच्या पाण्यामध्ये भिजू घालून दिले होते. तर ते आता कपडे मशीनमध्ये टाकून देते. आणि आमच्या घरामध्ये आहे ना रोज 4 चिड्या येतात. आता पण तिकडे बसलेले आहेत कोपऱ्यावर. सकाळ झाली की गेट उघडलं की त्या चिड्यातनं आतमध्ये येतात आणि दिवसभर चिवचिव करत राहतात मस्त. आता तरी सकाळपासून म्हणजे थंडी हवा आहे ना, हे कमी आहे. सकाळी तर भरपूर थंडी हवा होती. तेव्हापासून मी पूर्ण म्हणजे गेट आहे ना हे बंदच ठेवलेलं होतं. आणि आजच्या चिड्या पाहिला का आतमध्ये? आज तर 4 आलेले आहेत. हां, लोक तशी बेल लावतात चिड्यांची की बा घरामध्ये चिड्यांचा आवाज आला पाहिजे, पण आपल्या घरामध्ये चिड्याचे येतात आवाज करण्यासाठी. बेल लावण्याची गरज नाही. बेल लावण्याची गरज नाही. सकाळी दरवाजा उघडता बरोबर त्या घराच्या आतमध्ये येतात आणि चिवचिव सुरू होऊन जाते. आणि वरच्या हॉलमध्ये तर त्यांनी 2 ठिकाणी त्यांचं घर केलेलं आहे. मागच्या वर्षी मला वाटते 4 पिल्लं दिले होते. 4 चिड्यांनी घरामध्ये घरटं करणं खूप चांगलं शुभ मानलं जाते. ॲक्च्युअली काय झालं तर म्हणजे दिवाळीच्या वेळेस चिड्यांनी 4 पिल्लं दिले होते. त्याच्यामधलं एक पिल्लू आहे ना ते खाली पडलं होतं आणि तेव्हाच ते वारलं. आणि 3 पिलं मोठे झाले होते. तर तेव्हा जेव्हा त्यांना उडता आलं ना तेव्हाच ते उडून चालले गेले. त्याच्यानंतर मग आता पुन्हा चिड्या येत आहे आणि त्यांचं घर आता खालच्या हॉलमध्ये करत. वरच्या हॉलमध्ये तर त्यांनी 2 घरं करून ठेवलेले आहेत, पण वरच्या हॉलमध्ये जास्त जात नाही ते. तर खालच्या हॉलमध्ये आता घरं बनवत आहेत. तर जाऊ द्या, बनवू द्या. आता किती घरं बनवतात बघू आपण. तर चला मी आता फुलं आणते आणि देवपूजा करून देते. पण त्याच्या अगोदर कपडे मशीनमध्ये टाकून देते धुण्यासाठी. आज तर खूप कमी फुलं आले, नाहीतर रोज आहे ना पूर्ण झाड आमचं फुलांचं भरलेलं असते. एवढे निघाले की वर आहे. आता वर तर हात पण पुरणार नाही माझा. पाहते मी पांढरेच फुलं तोडून घेते, कारण की पांढरेच फुलं आहे ना भरपूर आलेले आहेत. ज्या पण झाडाला आलेले आहेत तिकडच्या पण झाडाला आले आणि जे आमचं बाहेरचं झाड आहे त्याला तर भरपूर आले. आता पांढरे फुलं तोडून घेते आणि त्याच्यानंतर मग पूजा करते. आणि मी इथे आहे ना बेलाचं झाड लावलेलं आहे. 3 बेलाचे झाड निघाले, पण ते मोठेच नाही होत आहे, कारण की गाई आल्या की नाही तर गाई त्याला खातात. त्याच्यामुळे ना मोठे नाही होत आहे. ते 3 लागलेले आहेत. मी बेलाचे बी लावले होते. माझ्या ताईने मला बेलाचं फळ दिलं होतं, तर मला माहिती नव्हतं किंवा त्या फळामध्ये बिया असतात ना, त्यांनी बेलाचं झाड लागते. मी काय केलं होतं, ते फळ आहे ना खराब झालं होतं. मी फेकून म्हणजे पिकलं होतं, मी फेकून दिलं होतं. मग त्याच्यानंतर मग मला माझ्या ताईने सांगितलं की बा ते बी असतं ना आतमधलं त्याचं झाड निघते. मग मी आणि आईने पण मला सांगितलं होतं की बा तू फेकलं कशाला. मग मी काय केलं, बाहेरून उचलून आणलं, ते फोडलं आणि त्याच्या बी इथे लावले होते. तर त्याची 3 आता बेलाची पानं निघाली. आता झाडं काय माहिती किंवा मोठी होती.
फ्रेंड्स, एवढे फुलं मी तोडून आणले. ॲक्च्युली काय झालं, आमच्या झाडाला एवढे फुलं नव्हते, तर मी समोरच्या काकूच्या झाडाला ना खूप सारे फुलं होते पिंक कलरचे. तर मी त्यांना विचारून हे फुलं तोडून आणले. आज तर आमच्या झाडाला काहीच फुलं निघाले नाही, फक्त पांढरे फुलं निघाले होते, म्हणून पांढरे फुलं आणले थोडेसे. आणि जास्वंदाची फुलं आणली. जास्वंदाची फुलं 3च निघाले, 3 फुलं ही आणली आणि बाकी फुलं 3 कलरची फुलं आणली. चला आता मी पूजा करून घेते.